डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व करायच्या आधी शॉर्टमध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगतो की मिक्सर ॲलिगेशनच्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व कसे करायचे आहेत. कुठलेही दोन कन्सेप्ट काय आपला वेगवेगळ्या टाईपचे व्हेरायटीवाले कुठलेही प्रोडक्ट जेव्हा आपण मिक्स करतो आणि तिसरं प्रोडक्ट कुठलं तरी आपण तयार करतो, तर या मिक्सिंगमध्ये किती क्वांटिटीमध्ये आपण दोन क्वालिटीचे प्रोडक्ट मिक्स केले तो आपला अल्टिमेट टार्गेट असतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे राईस आहे, एक त्याची क्वालिटी विकतोय आपण, फॉर एक्झाम्पल तो 20 रुपीज पर के जी विकतोय आणि दुसरा त्याच्याकडे राईस आहे एक 50 रुपीज पर के जी विकतोय. आता 50 कारण हायर प्राईस आहे तर कस्टमर्स थोडे विचार करतील घ्यायच्या वेळेस, म्हणजे कमी सेलिंग होईल. आणि 20 रुपीजवाला थोडासा प्राईस डाऊनमध्ये आहे त्याच्यामुळे पण कस्टमर्स विचार करतील की क्वालिटी थोडी खराब असू शकते, तरी पण त्याचा सेलिंग होणार नाही. तर मग सेलर काय करेल, जो दुकानदार आहे तो काय करेल, या दोन्ही याला थोडंसं मिक्स करेल. या हायर वाल्या राईसमधून थोडा राईस घेईल, या लोअर प्राईजवाल्याकडून थोडा राईस घेईल, दोन्ही याचं थोडं क्वांटिटी मिक्स करेल आणि तिसरा एक प्रोडक्ट तिसरा राईस तो तयार करून त्याची काहीतरी प्राईस सेट करेल. आणि फॉर एक्झाम्पल त्याला त्याची राईस पडते इथे 30 रुपये पर के जी. आता हा पण कॉस्ट प्राईस होता, हा पण कॉस्ट प्राईस आहे, त्यामुळे इथे पण कॉस्ट प्राईस येतोय. तर आपला पहिला कन्सेप्ट काय, मिक्सचर ॲलिगेशन सॉल्व्ह करताना जो पण व्हेरायटी आपण इथे लिहितोय ते कॉमन व्हेरायटी असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे जर का आपण CP घेतोय तर इथे पण CP यायला पाहिजे आणि इथे पण CP यायला पाहिजे कॉस्ट प्राईस. इथे जर का SP येईल तर इथे पण SP आणि इथे पण SP. म्हणजे सांगायचं तात्पर्य एक की कॉमन व्हेरायटीचं प्रोडक्ट किंवा एंटिटी इथं आपल्याला घ्यायला पाहिजे, तेव्हाच मिक्सचर ॲलिगेशनचा कन्सेप्ट वर्क होईल. आता राईसबद्दल बोलायला गेलं की इथे येतो तो 50 रुपये पर के जी, 20 रुपीज पर के जी आणि 30 रुपीज पर के जी. क्वेश्चन काय आपला की आणि राईसचं प्राईस तर ठीक आहे, पण कोणत्या क्वांटिटीमध्ये मिक्स केलं तो आपला फायनल टार्गेट आहे. तर अल्टिमेट आपल्या इथे व्हॅल्यूज लिहून झाल्या, त्याच्यानंतर एक शॉर्ट ॲरोज लक्षात ठेवा. 50 पासून 30 वर जाईल आणि 30 पासून 20 वर जाईल. दोघांचा प्रॉपर डिफरन्स घ्यायचा आपल्याला. 50 - 20 इज 30 इज 20 अँड 30 - 20 इज 10. तर हा आपल्याला रेशो होईल अल्टिमेट 20:10 इज नथिंग बट 2:1. तर काय याचं या रेशोवरतून आपण काय बोलतो, हा आपला क्वांटिटीचा रेशो आहे. तर काय बोलू शकतो आपण, चीप क्वालिटीवाल्या राईसमधून जर का तो 2 किलो घेईल तर हायर क्वालिटीवाल्या राईसमधून तो 1 किलो मिक्स करेल आणि टोटल तो 3 किलो एखाद्या कस्टमरला देईल या रेशोमध्ये. ठीक आहे, तर हा आपला झाला वन ऑफ द टाईप जिथे आपल्याला दोन्ही क्वालिटीचे राईसचे प्राईस दिले असतात, मिक्सचरचा प्राईस दिला आहे, आपल्याला फक्त विचारतायत की क्वांटिटी कोणत्या रेशोमध्ये त्यांनी मिक्स केली होती विकताना. ठीक आहे, तर हा छोटा कन्सेप्ट आहे. बघूया डायरेक्ट आपण याच्यावरती क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करू शकतो. पहिला क्वेश्चन बघूया, जर तुमच्याकडून होत असेल सॉल्व्ह तर प्रयत्न करा, अदरवाईज मी तर करूनच देतोय. एक व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता सॉल्व्ह होतोय नाही होतोय. ठीक आहे, ठीक आहे. क्वेश्चन आहे, अ ट्रेडर हॅड 960 kg ऑफ राईस. टोटल त्याच्याकडे क्वांटिटी आहे 960 पर के जी. ही सोल्ड अ पार्ट ऑफ इट ॲट 20% प्रॉफिट अँड द रेस्ट ॲट 8% प्रॉफिट. म्हणजे क्वांटिटी आपल्याला दोन लिहिताना सेम क्वांटिटीचं सेम एंटिटीवाले प्रोडक्ट पाहिजे. आता इथे आपण विचार करतो की कॉस्ट प्राईस सेलिंग प्राईसचा, पण इथे आपल्याला प्रॉफिट भेटला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यात आधी तो विकतोय एक 8% वरती आणि दुसरा विकतोय 20% वर. ठीक आहे, प्रॉफिटवरती विकतोय 960 पैकी. टोटल क्वांटिटी त्याच्याकडे किती आहे, 960. ठीक आहे, या 960 मधला काही पार्ट तो 8% वरती विकतोय आणि काही पार्ट तो 20% प्रॉफिटवरती विकतोय. फॉर एक्झाम्पल 960 मधला जर का तो 800 के जी जर का 8% प्रॉफिटवरती विकेल आणि दुसरा 20% प्रॉफिट उरलेला 160, तर तेच आपल्याला कळायचं की 960 मधले किती के जी 8% वरती गेलाय आणि 960 किती पर जी 20% प्रॉफिटवरती त्याने वेगळा केलाय. पुढे बघूया. सो दॅट ही मेड अ टोटल प्रॉफिट ऑफ 12%. आता आपल्याला एक दिलंय त्याने 8% दिलं होतं, दुसरा 20% दिलाय आणि ओव्हरऑल पर्सेंट तर दिलाय त्याने 12%. तर हेच तर झालं ना आपलं मिडल व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू. फायनल आपल्याला एक व्हॅल्यू भेटली, छोटी 8, दुसरी 20 आणि दुसरं 12. आता या तिन्ही व्हॅल्यूमध्ये कम्पेअर करताना की आपण करेक्ट लिहिली की नाही लिहिले कसं बघायचं. हा जो 8 आहे हा याच्यापेक्षा छोटा असेल आणि हा जो 12 आहे हा याच्यापेक्षा छोटा असेल. म्हणजे 8, 12, 20 असं हा ट्रायंगल बनला पाहिजे. त्यानंतरच आपला आन्सर प्रॉपर निघेल, मायनसमध्ये जाणार नाही. बस एकदा का तुम्ही या तिन्ही व्हॅल्यूज लिहिल्या यांचा प्रॉपर डिफरन्स घ्या. 20 - 12 इज 8 आणि 12 - 8 इज 4. तर 8:4. 8:4 इज नथिंग बट 2:1. हा झाला आपला क्वांटिटीचा रेशो. विचारलं काय आपल्याला, हाऊ मच राईस डिड ही सेल ॲट 8% प्रॉफिट. आता 8% प्रॉफिटवरती त्याने किती क्वांटिटी घेतली, 2. म्हणजे 2 आउट ऑफ 2 + 1 3. का,
कारण जर का तो कस्टमरला टोटल 3 kg देईल, 2 + 1 3 kg देईल, तर 2 जाईल त्याचा चीप क्वालिटी 8% वरती आणि 1 जाईल त्याचा 20% वरती. आपल्याला तेच विचारले की 8% वरती त्याने किती क्वांटिटी ठेवली. ठीक आहे, 8%चा रेशो काय येणार 2/3 इंटू, आता हा रेशो आउट ऑफ कोणती जाईल, टोटल क्वांटिटी जीच आहे तीच जाईल ना, आपल्याकडे टोटल तर 960 kg आहे. बस झालं, इथे डिवाइड करा. किती येईल 4 आणि 640. तर 640 जो ऑप्शन असेल तो ऑप्शन नंबर डी. तर एकदा तुम्हाला कन्सेप्ट जर समजला तर सॉल्व्ह करायला इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पटापट व्हिडिओ पॉज करा, सॉल्व्ह करा, नाहीतर मी बोर्डवरती सॉल्व्ह करतच आहे. ठीक आहे, नेक्स्ट म्हणतो 24 kg राईस कॉस्टिंग 20 per kg इज मिक्स्ड विथ 16 kg ऑफ अनदर राईस कॉस्टिंग x per kg. आता आपल्याला इथे 2-3 व्हॅल्यूज दिलेल्या, व्हॅल्यूजचा मिनिंग समजून घ्या. काय म्हटलं त्यांनी, 20 kg ऑफ राईस कॉस्टिंग 20 per kg. कॉस्टिंग दिले ना, म्हणजे आपल्याला त्याची कॉस्ट प्राइस दिली आणि 20 per kg वाला त्याच्याकडे टोटल क्वांटिटी किती आहे 24 kg. इज मिक्स्ड विथ, मिक्सचर होते इथे, with 16 kg of another rice costing x per kg to give a mixture of costing 24 kg. आता सगळ्यात पहिले क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला समजायला पाहिजे की मिक्सचर ॲलिगेशन लागेल कोणावरती, क्वांटिटीवरती की प्राईजवरती. ते होईल आपल्याला कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आपल्याला इथे भेटली कॉस्ट, इथे भेटली कॉस्ट आणि इथे पण एक कॉस्ट आहे, त्याची व्हॅल्यू नाही आहे पण आपण यूज करू शकतो. विचारलं काय, व्हॉट इज द प्राइस ऑफ द सेकंड व्हेरायटी राईस. ठीक आहे, सर्वात आधी आपल्याला फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. काय सांगितलं होतं, छोटी व्हॅल्यू आधी. तर आपल्याला 3 व्हॅल्यू माहिती आहे, x 20 आणि 24. तर इथे जाईल आपला मधली व्हॅल्यू कुठली झाली, मिक्सचर म्हणजे 24. आधी 24 लिहून टाका इथे. त्यानंतर 20 आणि x, 20 आणि x इथे येईल की x इथे येईल, कोणावर डिपेंड होईल, या 20 आणि 24 मध्ये. मी सांगितलं होतं 24 पेक्षा व्हॅल्यू इथे छोटीच आली पाहिजे. त्यानंतर x ॲज इट इज इथे जाईल. आपल्याला माहिती आहे 20 हा छोटा आहे 24 पेक्षा, त्यामुळे हा 20 डायरेक्ट मी इथं व्हॅल्यू पुट करतोय. एक्स मला माहीत नाही, त्यामुळे एक्ससाठी एकच जागा उरली, हीच जागा, त्याच्यामुळे डायरेक्ट फायनल एक्सची व्हॅल्यू प्लेस केली. त्यानंतर इथे जो आपला रेशो आहे फायनल तो काढायचा आपल्याला. एक्स मायनस ॲरो खूप गरजेचं आहे लक्षात ठेवणं. एक्स मायनस 24 इज टू 24 मायनस 20 इज 4. 24 मायनस 20 इज 4. आता हा रेशो झाला क्वांटिटीचा रेशो. आता मला सांगा, हा क्वांटिटीचा रेशो आहे आणि ऑलरेडी आपल्याला रेशो क्वांटिटीचा रेशो दिला आहे. कुठला, 20 पर kgचं क्वांटिटी किती आहे 24 आणि 16 x पर kgची क्वांटिटी किती आहे 16. तर हा पण तर क्वांटिटीचा रेशो आहे ना, म्हणजे क्वांटिटी इज नथिंग बट जे आपण रेशो काढला तीच क्वांटिटी आहे. म्हणजे हा रेशो आपण इक्वेट करू शकतो ऑलरेडी जो दिलेला रेशो आहे त्याला आपण. याचा अर्थ काय झाला, x मायनस 24 डिवायडेड बाय 4 हा आपण रेशोला असं कन्वर्ट करू शकतो, इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 16. आता x मायनस 24चा रेशो किती आहे 24, तो 24 त्याच्याच समोर यायला पाहिजे. त्यानंतर 4चा रेशो किती आहे 16. बस याच्यानंतर आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू काढायची आहे. इथे सॉल्व्ह करा, 4 जाईल इथे, x इक्वल टू 30. ऑप्शन डी. ठीक आहे, तर एकदा का तुमची याच्यावर प्रॅक्टिस झाली, स्पीड 1मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होणार. शॉर्टकट म्हणजे काही नसतो की आपली स्पीड किती वाढते कन्सेप्ट समजल्यानंतर. शॉर्टकट म्हणजे मी नेहमी सांगतो तुम्हाला की असं काही वेगळं काही जादूसारखं काही नसतं. आपल्याला प्रॅक्टिस करावं लागतं. नंबर ऑफ क्वेश्चन जर प्रॅक्टिस केले तर या स्पीडमध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. तर एक लास्ट क्वेश्चन बघूया. लास्ट क्वेश्चन बघूया एक. शॉपकीपर हॅज 50 kg ऑफ राईस. ठीक आहे, टोटल क्वांटिटी त्याच्याकडे 50 आहे आणि ही सेल्स अ पार्ट ऑफ इट ॲट 20% प्रॉफिट अँड रेस्ट ॲट 40% प्रॉफिट. ठीक आहे, एक तो विकतोय 20% वरती, दुसरा विकतोय 40% वरती. त्यानंतर इफ यू गेन 25% ऑन द ओव्हरऑल. ठीक आहे, ओव्हरऑल म्हणजे आपलं मधलं भेटलं आपल्याला. व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ ईच पार्ट. ठीक आहे, दोन्ही याचा आपल्याला क्वांटिटी काढायचा. एकदा का आपल्याला व्हॅल्यूज समजल्या कसं लिहायचं, 20, 25 आणि 40. ॲरोज लिहा, ॲरोज एकदा लिहिली की यांचा डिफरन्स घ्यायचा. 40 मायनस 25 इज नथिंग बट 15. 40 मायनस 25 इज 15 इज टू 25 मायनस 20 इज 5. 5 3 15, 3:1. हा भेटला आपल्याला रेशो.
आता विचारलं काय आपल्याला एकेकाचं क्वांटिटी विचारली आहे, ठीक आहे आपण काय करूया, टोटल तर आपल्याकडे 50 आहे, एकाची रेशो काढूया आपण 3ची किंवा 1ची. 3 आउट ऑफ 4 इंटू 50. आता याचा प्रॉपर डिव्हिजन करा, काय येईल, 12.5 इंटू 3 इज नथिंग बट 37.5. तर 37.5 कुठे ऑप्शनमध्ये दिसते की आपल्याला एक भेटली. पहिली क्वांटिटी आपण काढली ना 37.5, दुसरी 12.5 असणारच आहे. डायरेक्ट कशी काढू शकतो आपण, आता इथे 1/4 करायची गरज नाही. जर का आपल्याला एक क्वांटिटी भेटली 37.5 आणि टोटल आपल्याकडे तर 50 आहे ना, तर 50 मधून आपण 37.5 मायनस करू शकतो, इज इक्वल टू नथिंग बट 12.5. तर असे पण शॉर्टकट्स आपण वापरू शकतो की एकदा आपल्याला समजलं. वेगळा कुठला तुम्हाला टॉपिक यानंतर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही तसं मेन्शन करा. त्या कन्सेप्टवरती, त्या टॉपिकवरती मी तुम्हाला मराठीमध्ये चांगला व्हिडिओ अवेलेबल करायचा प्रयत्न करेल.